गरीब ब्राह्मण बाजारातून जात असताना म्हणाला, हे विठ्ठला, मी तुझ्याकडे प्रार्थना करतो, मला 100 रुपये दे. त्यापैकी 10 रुपये तुझ्या नावाने एखाद्या गरीबाला दान दे. कारण त्याच्याकडे पुढच्या जेवणासाठी पैसे नव्हते. विठ्ठलाला त्याची दया आली, त्यानं त्याची प्रार्थना ऐकली. ब्राह्मणाला लगेच 100 रुपये मिळाले. त्यापैकी 10 रुपये त्यानं वेगळे रुमालात बांधून ठेवले, जेणेकरून एखादा गरीब माणूस भेटला तर त्याला दान करू शकेल. तेवढ्यात त्याच्यासमोर एक आंधळा भिकारी भीक मागत आला. ब्राह्मणाने आपल्या वचनाप्रमाणे त्याला 10 रुपये दिले. त्या आंधळ्या भिकाऱ्याला विश्वासच बसला नाही. तो म्हणाला, महाराज, तुम्ही मला एवढे पैसे का दिले? ब्राह्मण म्हणाला, विठ्ठलाने मला आत्ता 100 रुपये दिले, त्यातील 10 रुपये त्याच्या नावाने एखाद्या गरीबाला द्यायचे, असे मी वचन दिले होते. भिकारी म्हणाला, देव तुम्हाला सुखी ठेव. कृपा करून तुमचे सगळे पैसे मला दाखवा. माझ्या आयुष्यात मी कधीच 100 रुपये एकत्र पाहिले नाहीत. निदान मला ते हाताने स्पर्श तरी करू द्या. ब्राह्मणाला त्यात काही कपट वाटलं नाही, म्हणून त्यानं पैशांचा रुमाल त्या भिकाऱ्याच्या हातात दिला. पण तो जरा जास्तच भोळा निघाला. रुमाल हातात घेताच भिकारी ओरडू लागला, हे माझे पैसे आहेत. ब्राह्मणाने त्याच्यावरती ओरडत रुमाल हिसकावून घेतला. तेव्हा भिकारी मोठमोठ्याने ओरडू लागला, वाचवा, वाचवा, हा माणूस चोर आहे, हा माझे सगळे पैसे हिसकावून घेत आहे. अरे लोकांनो, याला पकडा, आता माझ्या त्याच्याशी झगडण्याची ताकद नाही. आजूबाजूचे लोक धावत आले. त्यांनी विचारलं, काय झालं? भिकारी म्हणाला, हा माझे पैसे चोरत आहे. त्याच्या हातात माझे सगळे पैसे आहेत. 90 रुपये आहेत, मोजून पहा. लोकांनी ब्राह्मणाला पकडलं, रुमालातील पैसे मोजले आणि खरोखरच 90 रुपये होते. त्यांनी भिकाऱ्याचे म्हणणे खरे मानले आणि पैसे त्यालाच परत दिले. ब्राह्मणाने खूप विरोध केला. त्याने आपली संपूर्ण गोष्टही सांगितली, पण कोणीच त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. शेवटी तो निराश होऊन घरी परतला. घरी गेल्यावरती त्यानं सगळी घटना आपल्या पत्नीला सांगितली. पत्नी म्हणाली, तुम्ही किती भोळे आहात, त्या भिकाऱ्याला पैसेच का दाखवले? अजूनही त्याची युक्ती तुमच्या लक्षात आली नाही. जा, त्याचा पाठलाग करा आणि तो पैसे कुठे ठेवतो ते पाहून या. ब्राह्मण लगेच बाजारात गेला. त्याला तो आंधळा भिकारी दिसला. तो हळूहळू एका मशिदीकडे जात होता. मशिदीत जाऊन तो एका जागी बसला. थोड्या वेळानं त्यानं आजूबाजूला पाहिले. इथं कोणी नाही. खात्री करण्यासाठी त्याने आपली काठी चारही बाजूंना फिरवली आणि पुन्हा म्हणाला, हो, ही जागा सुरक्षित आहे. मग तो मशिदीच्या एका कोपऱ्यात गेला. तिथे त्याने जमिनीत थोडी माती बाजूला केली आणि ब्राह्मणाकडून घेतलेले 100 रुपये एका मातीच्या भांड्यात ठेवले, जे त्याने आधीच तिथे लपवून ठेवले होते. मग तो म्हणाला, अल्लाचे लाख लाख आभार. सकाळी माझ्याकडे फक्त 1000 रुपये होते, पण आत्ता माझ्याकडे 1100 रुपये म्हणजे 1100 रुपये झाले. अल्लाचे खूप खूप आभार. भिकाऱ्याचे शब्द ऐकून ब्राह्मण खूप आनंदी झाला. भिकारी मशिदीतून बाहेर पडताच ब्राह्मण आत गेला, मातीचं भांडं काढलं, घरी घेऊन आला. घरी गेल्यावरती पत्नीनं त्याचं खूप कौतुक केलं आणि म्हणाली, आता पुन्हा त्याच्या मागे जा आणि पुढे तो काय करतो ते पाहून या. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण दिवसभर त्याच्या मागे फिरत राहिला. संध्याकाळी तो पुन्हा त्याच मशिदीत गेला. भिकारी त्या ठिकाणी कमावलेले पैसे ठेवण्यासाठी आला होता, पण त्याला जमिनीत पुरलेले भांडेच सापडले नाही. तो खूप दुःखी झाला. छाती पिटून मोठमोठ्यानं रडू लागला. त्याचा आवाज ऐकून मशिदीत एक आंधळा मुल्ला बसला होता. तोही खूप चतुर होता. मुल्ला म्हणाला, तू इथे काय करत आहेस? मशिदीची जमीन खराब करतोस, लोकांना त्रास देतोस, लगेच निघून जा, नाहीतर लोकांना बोलावतो. भिकारी रडत म्हणाला, माझे सगळे पैसे कोणतरी चोरून नेले, आता मी काय करू? मुल्ला म्हणाला, तू फार मूर्ख आहेस. 1100 रुपये एखाद्या मातीच्या भांड्यात ठेवून अशा सार्वजनिक जागी कोण ठेवतं? मी माझे सगळे पैसे एका मोठ्या पोकळ काठीत ठेवतो आणि ती कायम माझ्याजवळ असते, ही बघ. असे म्हणत त्यानं काठी त्याच्या पायावर आपटली. तूही अशीच काठी बनव. हे ऐकताच ब्राह्मणाच्या मनात त्या काठीवरती डोळा गेला. त्यानं मोठी काठी आणली, ती पोकळ केली आणि अगदी तशीच बनवली. संधी मिळताच त्याने मुल्लाची काठी आपल्या काठीशी बदलली. मुल्ला नमाज पडताना नेहमी काठी खाली ठेवत असे. दिवसातून अनेक वेळा तो नमाज पडत असल्यामुळे ब्राह्मणाला फार वेळ वाट पाहावी लागली नाही. ब्राह्मण काठी घेऊन घरी आला. पत्नीने आतले भरपूर पैसे पाहिले आणि ती खूप आनंदी झाली. ती म्हणाली, आता पुन्हा जा आणि मुल्ला पुढे काय करतो ते पहा. कदाचित अजून काही खजिना मिळेल. ब्राह्मण पुन्हा गेला. तिथे पाहिले की मुल्लाजवळ आणखी एक आंधळा मुल्ला बसला होता. पहिला मुल्ला आपले पैसे गेल्याचे दुःख सांगत होता. दुसरा मुल्ला म्हणाला, तुझ्या मूर्खपणासाठी अल्लाह तुला शिक्षा करो. माझे पैसे मी माझ्या कपड्यांमध्ये शिवून ठेवतो, तिथून ते कोण चोरू शकतं? तूही तसंच कर. हे ऐकताच ब्राह्मण लगेच तिथून निघून गेला. त्यानं मधमाशांनी भरलेलं एक पोळं विकत घेतलं आणि ते एका मातीच्या भांड्याच्या तळाशी बसवलं. त्यावरती भरपूर मध ओतलं. तो हसत म्हणाला, त्याला धडा शिकवायला हे पुरेसं आहे. मग त्याने एका मुसलमानाचा वेश केला. दुसऱ्या मुल्ल्याच्या घरी मधानं भरलेलं भांडं थेट म्हणून नेलं. मुल्ला हे पाहून खूप आनंदी झाला. त्यानं ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. ब्राह्मण मात्र घराकडे न जाता थोड्या अंतरावर थांबून राहिला. मुल्ला मध काढण्यासाठी भांड्यात हात घालू लागला. त्यानं काही लहान भांड्यांमध्ये मध भरला, पण लगेच त्याचा हात मधाऐवजी मधमाशांच्या पोळ्याला लागला. मधमाशा संतापल्या आणि बाहेर येऊन त्याला चावू लागल्या. मुल्ला आरडाओरडा करत घराबाहेर पळाला, पण मधमाशा त्याच्या मागेच लागल्या. कुणालाच त्याची मदत करता येत नव्हती. शेवटी त्याला आपले कपडे काढून फेकावे लागले आणि तो घरात पळाला.
मधमाशाही त्याच्या मागे गेल्या. तो तर त्या दंशाने मेलाच असता, पण त्याची पत्नी मोठी शहतुताची फांदी घेऊन आली आणि तिने त्या मधमाशा पिटाळून लावल्या. तोपर्यंत ब्राह्मणाने मुलाचे कपडे उचलले आणि घरी पळून गेला. पत्नीने ते पाहून आनंदाने म्हटले, आता आपण खूप श्रीमंत झालो, आयुष्यभर काहीच कमी पडणार नाही. थोड्या वेळाने मुलाला शुद्ध आली. त्यानं पाहिले तर त्याचे कपडे गायब झाले होते. तो लगेच पहिल्या मुलाकडे गेला, सगळी गोष्ट सांगितली. दोघांनी मिळून त्या आंधळ्या भिकाऱ्याची भेट घेतली, त्यालाही सगळं सांगितलं. मग तिघांनी मिळून राजाकडे जायचं ठरवलं. त्यांनी राजाला सगळी हकीकत सांगितली. राजा ती गोष्ट मोठ्या रसानं ऐकू लागला. त्यालाही आश्चर्य वाटलं, असा कोण माणूस असेल ज्याने या तिघा चतुर लोकांनाही फसवलं. राजाने संपूर्ण राज्यात दवंडी पिटली की ज्याने हे सर्व केले त्याने स्वतःहून येऊन कबूल करावे. त्याला माफीही दिली जाईल आणि मोठं बक्षीसही दिलं जाईल. हे ऐकताच ब्राह्मण राजाकडे गेला आणि त्याने सगळी गोष्ट सांगितली. राजा म्हणाला, शाब्बास, पण हे सांग, हे सगळं तू एकट्याने केलंस की कुणी तुला सल्ला दिला होता? ब्राह्मण म्हणाला, महाराज, माझ्या पत्नीनं मला प्रत्येक वेळी हे करण्यास प्रवृत्त केलं. मी तिच्या सांगण्याप्रमाणे केलं. राजा म्हणाला, खूप छान. त्यानं ब्राह्मणाला भरपूर भेटवस्तू दिली आणि धन दिलं आणि आनंदाने त्याला निरोप दिला. आता आपण आणखी एक गोष्ट पाहणार आहोत. हुशार शेतकरी आणि लोभी सावकार. दख्खनच्या एका हिरव्यागार गावामध्ये गणू नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फक्त 2 एकर कोरडवाहू जमीन होती. पावसावरच त्याचं शेतीचं गणित अवलंबून असे. त्याची पत्नी सीता अत्यंत कष्टाळू होती. दोघं सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबायचे, पण वर्षाच्या शेवटी हातात फारसं काही उरत नसे. त्यांना एक 10 वर्षाचा मुलगा होता, माधव. गणूचं स्वप्न होतं मुलानं शिकून मोठं अधिकारी व्हावं आणि त्याच्यासारखं आयुष्य गरिबीत खितपत पडू नये. गावात मात्र भैरवशेठ नावाचा एक श्रीमंत सावकार राहत होता. त्याची मोठी हवेली, अनेक नोकर, बैलगाड्या, धान्यांची कोठारं, सोन्यानं भरलेल्या पेट्या होत्या. पण त्याच्या संपत्तीपेक्षा त्याचा लोभ जास्त मोठा होता. तो गरिबांना कर्ज देत असे, पण व्याज इतकं जास्त लावत असे की लोकांचं आयुष्यभराचे कष्ट त्याच्या तिजोरीत जमा होत असत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना अशाच प्रकारे बळकावल्या होत्या. गावकरी त्याला समोरून शेठजी म्हणत, पण पाठीमागे रक्तशोषक म्हणत. त्यावर्षी गावात भीषण दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या पडल्या, जनावरांसाठी चारा नव्हता, शेतातील पिके जळून गेली. गणूच्या घरात धान्याचा एक दाणाही उरला नव्हता. मुलगा माधव 2 दिवसापासून अर्धपोटी होता. शेवटी सीता म्हणाली, आपण कितीही स्वाभिमानी असलो तरी मुलाच्या पोटापेक्षा मोठा स्वाभिमान नसतो. जा, भैरव शेटकडनं थोडे कर्ज घेऊन या. गणूला सावकाराकडे जाणे म्हणजे विषाचा घोट पिण्यासारखं वाटत होतं. पण मुलाच्या चेहऱ्याकडे पाहून तो निघाला. भैरव शेठ हवेलीच्या ओसरीवर बसून सोन्याची नाणी मोजत होता. गणूने नम्रपणे हात जोडले. शेठजी, मला 50,000 रुपये कर्ज हवे आहे. पाऊस आला आणि पीक निघालं की मी सगळं परत करेन. भैरव शेठ हसला. 50,000 चालतील, पण 6 महिन्यात 1,00,000 रुपये परत करावे लागतील, नाहीतर जमीन माझी. गणू काही क्षण शांत राहिला. त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यानं अंगठा उमटवला आणि पैसे घेऊन घरी आला. सीतानं पैसे पाहिले, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. ती म्हणाली, हे पैसे नाहीत गणू, ही आपली परीक्षा आहे. गणूनं त्या पैशातून घर चालवलं, बियाणं घेतली, पुन्हा मेहनतीनं शेती केली. पण नशीब अजूनही त्याच्या बाजूनं नव्हतं. पुन्हा पाऊस कमी झाला. 6 महिने संपले. भैरवशेठ आपल्या 2 माणसासह गणूच्या दारात उभा राहिला. 1,00,000 रुपये आण, नाहीतर आजपासून जमीन माझी. गणू शांतपणे म्हणाला, शेठजी, मला फक्त 7 दिवस द्या. भैरवशेठनं मोठ्यानं हसत उत्तर दिलं. 7 दिवसांनी तुझ्या हातात पैसे असतील असे तुला वाटते? गणू म्हणाला, प्रयत्न करायला हरकत नाही. भैरवशेठनं मुदत दिली, पण गावभर बातमी पसरली. 7 दिवसांनी गणूची जमीन लिलावात जाणार. त्या रात्री गणू निराश बसला होता. सीतानं विचारलं, तू इतकं शांत का आहेस? गणू म्हणाला, माझ्याकडे पैसे नाहीत. सीता हसली, पैसे नसतील, पण बुद्धी आहे. गणू तिच्याकडे पाहू लागला. ती म्हणाली, भैरवशेठची सर्वात मोठी कमजोरी माहीत आहे काय? त्याचा लोभ. हे ऐकताच गणूच्या चेहऱ्यावरती हलकेसे स्मित उमटले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो जंगलात गेला. तिथे त्याला एक जुना विचित्र आकाराचा दगड मिळाला. त्याने तो स्वच्छ धुतला आणि घरी आणला. मग तो बाजारात गेला. चहाच्या टपरीवर बसलेल्या काही गावकऱ्यांना मुद्दाम मोठ्या आवाजात म्हणाला, हा दगड माझ्या आजोबांना एका साधूनं दिला होता. जो त्याच्यावरती रात्री पैसे ठेवून सकाळी प्रार्थना करतो त्याचं धन दुप्पट होतं. गावकरी एकमेकांकडे पाहू लागले. कुणी विश्वास ठेवला नाही, पण कुणी पूर्णपणे नाकारलेही नाही. गावात कुजबूज सुरू झाली. दुपारपर्यंत ही बातमी भैरवशेठच्या कानावर पोचली. तो लगेच गणूकडे आला. ऐकले की तुझ्याकडे जादुई दगड आहे? गणू शांतपणे म्हणाला, लोक काय बोलतात याकडे मी लक्ष देत नाही. भैरवशेठ म्हणाला, मला तो दगड दाखव. गणूने दगड समोर ठेवला. भैरवशेठनं तो इकडून तिकडून फिरवून पाहिला. त्याला काही विशेष दिसलं नाही. तो म्हणाला, विकशील का? गणूनं नकार दिला. भैरवशेठनं किंमत वाढवत नेली. 10,000, 50,000, 1,00,000. गणू प्रत्येक वेळी नकार देत होता. आता भैरवशेठच्या मनात खात्री बसली की दगडात नक्कीच काहीतरी रहस्य आहे.
शेवटी तो म्हणाला 2 लाख रुपये देतो. गणू काही वेळ विचार करत असल्याचे नाटक करू लागला. सीताई म्हणाली, नको हो, आपल्या पूर्वजांची निशाणी आहे. हे ऐकताच भैरव शेठ अधिक उतावीळ झाला. 3 लाख शेवटची किंमत. गणूने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, ठीक आहे, पण एक अट आहे. काय? दगड विकल्यावर तो कसा वापरायचा हे मी सांगणार नाही. तो तुमच्या नशिबावर असेल. भैरव शेठला वाटलं याला रहस्य सांगायचं नाही म्हणून असे बोलतो आहे. त्यानं लगेच 3 लाख रुपये मोजले. गणूने दगड त्याच्या हातात दिला. भैरव शेठ आनंदानं हवेलीत गेला. त्या रात्री त्यानं दगडासमोर 1 लाख रुपये ठेवले, उदबत्ती लावली, सकाळ होण्याची वाट पाहू लागला. सकाळी उठून त्यानं पाहिलं, समोर तेवढेच 1 लाख रुपये पडले होते. 1 रुपयानेही वाढले नव्हते. क्षणात त्याचा चेहरा रागानं लाल झाला. त्यानं दगड उचलला आणि संतापानं गणूच्या घराकडे धाव घेतली. भैरव शेठ रागानं थरथरत गणूच्या दारात येऊन उभा राहिला. त्याच्या हातात तो दगड होता आणि मागे त्याचे 4 नोकर लाठ्या घेऊन उभे होते. गावातील लोकही तमाशा पाहण्यासाठी जमा झाले. भैरव शेठ मोठ्यानं ओरडला, गणू बाहेर ये. तू मला फसवलंस. हा कसला जादूचा दगड? मी काल रात्री त्याच्यासमोर 1 लाख रुपये ठेवले, पण सकाळी 1 रुपयाही वाढला नाही. गणू शांतपणे घरातून बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. तो हसत म्हणाला, शेठजी, मी तुम्हाला कधी सांगितले होते की हा दगड प्रत्येकाच्या हातात काम करतो? भैरव शेठ क्षणभर गप्प बसला. गणू पुढे म्हणाला, मी फक्त एवढंच म्हटलं होतं की हा माझ्या आजोबांचा दगड आहे, त्याचे रहस्य मला माहीत आहे. तुम्हीच तुमच्या मनानं समजून घेतलं. गावकऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. कुणालाही गणूचं म्हणणं चुकीचं वाटलं नाही. भैरव शेठ संतापानं दात खात म्हणाला, मी तुला सोडणार नाही. तो थेट राजाच्या कारभाऱ्याकडे गेला. पण तिथेही त्याला पुरावा देता आला नाही, कारण गणूने दगड दुप्पट पैसे करतो असे स्पष्टपणे कधीच म्हटले नव्हते. कारभाऱ्यानं उलट भैरव शेठला सुनावले, लोभामुळे तुम्ही स्वतःच व्यवहार केला, आता दुसऱ्याला दोष देऊ नका. भैरव शेठ अपमानित होऊन परतला. त्या दिवसापासून त्यानं मनात एक शपथ घेतली, गणूला मी भिकारी बनवणारच. काही दिवसांनी भैरव शेठनं गावभर घोषणा केली की त्याच्या आंब्याच्या बागेत जो कोणी चोरी करेल त्याला कठोर शिक्षा केली जाईल. रात्रभर पहारेकरी ठेवण्यात आली. गणूला याचा काही संबंध नव्हता, पण भैरव शेठनं आधीच योजना आखली होती. एका रात्री त्याच्या नोकरांनी चोरून काही आंबे तोडले आणि गणूच्या शेतात टाकून दिले. सकाळी भैरव शेठ गावकऱ्यांना घेऊन गणूकडे आला. पहा, माझे आंबे याच्या शेतात आहेत, हा चोर आहे. गावकरी चकित झाले. गणूने शांतपणे आंबे हातात घेतले आणि म्हणाला, शेठजी, तुम्ही म्हणता हे तुमच्या बागेतील आंबे आहे? हो. मग त्यावर तुमची खून असेल ना? भैरव शेठ हसला. प्रत्येक आंब्याच्या देठावर मी लाल रंगाची खून करतो. गणूने सगळे आंबे तपासले. एकाही आंब्यावरती लाल खून नव्हती. गणू म्हणाला, हे आंबे तुमच्या बागेतील नसतील तर? भैरव शेठचा चेहरा उतरला. तेवढ्यात एक लहान मुलगा धावत आला. तो म्हणाला, मी रात्री तुमचे नोकर हे आंबे गणू काकांच्या शेतात टाकताना पाहिले. आता गावकऱ्यांचा राग भैरव शेठवरच ओसंडून वाहू लागला. त्याला पुन्हा अपमान सहन करावा लागला. घरी गेल्यावर त्याची झोप उडाली. हा गणू प्रत्येक वेळी माझ्यावरच कसा भारी पडतो? काही दिवसांनी भैरव शेठने नवीन डाव आखला. त्यानं आपल्या हवेलीतील मागे एक मोठी लोखंडी पेटी पुरली. त्यात फक्त दगड भरले. मग अफवा पसरवली की या पेटीत सोन्याच्या मोहरा लपवल्या आहेत. त्याला खात्री होती की गणूला ही बातमी समजेल आणि तो रात्री चोरी करायला येईल. पण गणूला हे कळताच तो हसला. सीता म्हणाली, यावेळी काय करणार? गणू म्हणाला, जो दुसऱ्यासाठी खड्डा खणतो तो स्वतःच त्यात पडतो. त्या रात्री गणू चोरीला गेला नाही. उलट त्याने गावातील 2 विश्वासू माणसांना घेऊन राजाच्या सैनिकांना गुपचूप बातमी दिली की भैरव शेठ रात्री बेकायदेशीर सोन्याचा साठा लपवत आहे. मध्यरात्री सैनिक हवेलीत आले. भैरव शेठ घाबरला. सैनिकांनी पेटी उकरली. ती उघडली. आत फक्त दगड. सैनिकांचा वेळ वाया गेला म्हणून त्यांनी भैरव शेठलाच दंड ठोठावला. गावात दुसऱ्या दिवशी पुन्हा हसा पिकला. भैरव शेठ आता संतापानं वेडा झाला होता. तो म्हणाला, हा माणूस माझ्या प्रत्येक योजनेचा अंदाज कसा घेतो? त्या रात्री त्याचा सर्वात जुना नोकर म्हणाला, शेठजी, गणूला हरवायचं असेल तर त्याच्या बुद्धीशी लढू नका, त्याच्या मनावर हल्ला करा, म्हणजे त्याच्या मुलाला फसवा. भैरव शेठच्या डोळ्यात चमक आली. दुसऱ्या दिवशी माधव शाळेतून परत येत असताना भैरव शेठनं त्याला बोलावलं. त्यानं त्याला गोड लाडू दिले आणि सांगितलं, तुझ्या बाबांना सांग माझ्याशी भांडण संपव, नाहीतर त्यांना खूप मोठं नुकसान होईल. माधव घाबरला. तो रडतच घरी आला. गणूनं मुलाला जवळ घेतलं. सगळं ऐकल्यावरती सीता म्हणाली, आता हा माणूस कोणत्याही थराला जाईल. गणू बराच वेळ विचार करत बसला. अचानक तो हसला. आता वेळ आली आहे शेवटचा डाव खेळण्याची. सीता त्याच्याकडे पाहू लागली. काय करणार? गणू हळू आवाजात म्हणाला, यावेळी भैरव शेठ स्वतःहून माझ्या जाळ्यात येईल आणि यावेळी त्याला वाचवायला कुणीही येणार नाही. सीताच्या चेहऱ्यावरती हलकेसे स्मित उमटले. तिला समजले, गणूने आत्तापर्यंत फक्त खेळ सुरू केला होता. खरी बुद्धीची लढाई आता सुरू होणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गणू नेहमीप्रमाणे शेतात गेला. पण त्या दिवशी तो नांगर घेऊन नव्हे तर एका जुन्या लाकडी पेटीसह गेला. त्या पेटीत काही मोठे दगड, थोडी तांब्याची नाणी, वरच्या बाजूला 2-3 सोन्याच्या मोहरा होत्या.
संध्याकाळपर्यंत त्याने गावात अशी चर्चा पसरवली की त्याच्या आजोबांनी मरताना त्याला एक गुप्त खजिन्याचा नकाशा दिला होता आणि अनेक वर्षांच्या शोधानंतर त्याला तो खजिना अखेर सापडला होता. गणूने कोणालाही काही स्पष्ट सांगितले नव्हते. तो फक्त हसत म्हणत असे, देवाची कृपा असेल तर गरीबालाही दिवस येतात. गावात कुजबूज सुरू झाली. तिथे 4 माणसे उभी राहत तिथे गणूच्या खजिन्याची चर्चा होत असे. काही म्हणत होते गणूला सोन्याच्या मोहरा सापडल्या आहेत. काही म्हणत होते की त्याला राजाच्या काळातील धन सापडलं आहे. ही बातमी भैरव शेठपर्यंत पोचायला वेळ लागला नाही. भैरव शेठचे 2 नोकरांना घेऊन गणूवरती लक्ष ठेवायला सांगितलं. त्यांनी रात्री पाहिलं की गणू शेताच्या कडेला असलेल्या जुन्या वडाच्या झाडाजवळ गेला. तिथे पेटी ठेवली, माती टाकली आणि घरी परतला. नोकरांनी येऊन सगळी माहिती सांगितली. भैरव शेठ आनंदानं उड्या मारू लागला. आता हा खजिना माझा झाला. मध्यरात्री तो 2 विश्वासू नोकरांना घेऊन तिथे पोचला. त्यांनी जागा उकरली, पेटी बाहेर काढली. पेटी उघडताच वरच्या बाजूला चमकणाऱ्या 2 सोन्याच्या मोहरा दिसल्या. भैरव शेठच्या डोळ्यात लोभ चमकला. लवकर उचला, घरी जाऊन मोजू. ते पेटी घेऊन हवेलीत आले. दार बंद केलं. भैरव शेठने पेटी पूर्ण रिकामी केली. वरच्या 2 मोहरानंतर फक्त दगड, तांब्याची नाणी आणि शेवटी एक कागद. त्याने कागद उघडला. त्यावरती लिहिलं होतं, लोभी माणूस नेहमी वरचे सोनं पाहतो, खाली काय आहे ते पाहत नाही. भैरव शेठचा चेहरा संतापानं लाल झाला. पुन्हा फसलो. तो तडक गणूच्या घरी गेला. गणू दारातच बसला होता. जणू तो त्याचीच वाट पाहत होता. भैरव शेठ ओरडला, तू मला पुन्हा फसवलंस. गणू शांतपणे म्हणाला, शेठजी, मी कोणाला सांगितलं होतं की तिथे खजिना आहे? लोकांनी चर्चा केली, तुम्ही चोरी केली, मी नाही. तेवढ्यात गावकरी तिथे जमा झाले. एका म्हाताऱ्या गावकऱ्याने विचारलं, शेठजी, तुम्हाला कसं कळलं की पेटी कुठे पुरली आहे? भैरव शेठ गप्प. दुसरा म्हणाला, म्हणजे तुम्ही रात्री चोरी करायला गेला होता. आता त्याच्याकडे उत्तर नव्हतं. गावकऱ्यांनी त्याच्यावरती टीका सुरू केली. अपमान सहन न झाल्याने भैरव शेठ थेट राजाकडे गेला. राजानं गणू, भैरव शेठ आणि गावातील प्रमुखांना दरबारात बोलावलं. दरबार भरला. राजा म्हणाला, आज शेवटचा निर्णय होईल, दोघेही सत्य सांगा. भैरव शेठ म्हणाला, महाराज, हा माणूस मला वारंवार फसवतो. राजा गणूकडे वळला. तू काय म्हणतोस? गणू नम्रपणे म्हणाला, महाराज, मी कधीही याच्याकडे जाऊन काही मागितलं नाही. प्रत्येक वेळी हेच माझ्या मागे आलेत. यांना माझ्या वस्तू हव्या होत्या, यांना माझा दगड हवा होता, माझा खजिना हवा होता. प्रत्येक वेळी यांचा लोभच यांना घेऊन आला. राजा काही क्षण विचारात पडला. मग त्यानं भैरव शेठला विचारलं, तू रात्री त्या पेटीजवळ गेला होतास का? भैरव शेठनं मान खाली घातली. हो. परवानगी होती का? नाही. मग ती चोरीच झाली. संपूर्ण दरबार शांत झाला. राजा पुढे म्हणाला, जो स्वतः चोरी करतो त्याला दुसऱ्यावर फसवणुकीचा आरोप करण्याचा अधिकार नाही. भैरव शेठकडे उत्तर नव्हतं. तेवढ्यात गावातील अनेक शेतकरी पुढे आले. एक म्हणाला, महाराज, यानं माझी जमीन अन्यायानं घेतली. दुसरा म्हणाला, माझ्याकडनं दुप्पट व्याज घेतलं. तिसरा म्हणाला, याच्यामुळे माझं घर उद्ध्वस्त झालं. क्षणात अनेक तक्रारी समोर आल्या. राजानं आपल्या अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचा आदेश दिला. संपूर्ण हिशोब तपासण्यात आला. भैरव शेठनं अनेक गरिबांना फसवून त्यांची जमीन बळकावल्याचे सिद्ध झाले. राजा संतापला. त्यानं जाहीर केले, आजपासून भैरव शेठची बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्यात येईल. ज्यांची जमीन अन्यायाने घेतली आहे त्यांना ती परत दिली जाईल. जास्तीचे व्याज वसूल केले असेल तेही परत करावे लागेल. दरबारात टाळ्यांचा कडकडाट झाला. भैरव शेठ गुडघ्यांवरती बसला. तो म्हणाला, महाराज, मला एक संधी द्या. राजा म्हणाला, संधी प्रत्येकाला मिळते, पण तू प्रत्येक संधीचा वापर गरिबांना लुटण्यासाठी केलास. त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आणि काही काळासाठी कारावासात पाठवण्यात आले. राजाने गणूकडे पाहिले. तू शस्त्राने नाही, बुद्धीने लढलास. पण लक्षात ठेव, बुद्धीचा उपयोग नेहमी न्यायासाठीच झाला पाहिजे. गणूने नम्रपणे उत्तर दिले, महाराज, मी सुडासाठी नव्हे, माझ्या कुटुंबाचे आणि गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी हे केले. राजा आनंदी झाला. त्यानं गणूला गावचा सल्लागार म्हणून नेमला आणि शेतीसाठी सुपीक जमीन, 2 बैल, धान्याची बियाणं बक्षीस दिली. काही वर्षांनी तेच गाव बदलले. गरीब शेतकरी कर्जाच्या भीतीत जगत नव्हते. गावात न्यायाने व्यवहार होऊ लागला. गणूचा मुलगा माधव मोठा होऊन शिक्षण पूर्ण करून राजाच्या दरबारात अधिकारी झाला. त्यानं वडिलांकडनं एकच गोष्ट शिकली, बुद्धी ही दुसऱ्याला लुटण्यासाठी नव्हे, तर अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी वापरली पाहिजे. आयुष्याच्या शेवटी गणू आपल्या नातवंडांना म्हणायचा, मुलांनो, संपत्तीपेक्षा चांगलं नाव कमवा. पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण विश्वास हरवला तर तो आयुष्यभर परत मिळत नाही. लोभ माणसाला आंधळं करतो, पण प्रामाणिकपणा आणि योग्य वेळी वापरलेली बुद्धी अन्यायावरती विजय मिळवते. दुसऱ्याचा हक्क बळकावून मिळव